मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सायली आणि अर्जुन दोघेही किचनमध्ये असतात. सायली नाश्त्याची तयारी करत असते तर अर्जुन सुद्धा तिला मदत करत असतो. तेव्हा सायली आता म्हणते की तुम्ही प्रियाला कामाला लावलं खरं, पण तिने ना सगळा गोंधळ घालून ठेवलाय. मग अर्जुन म्हणतो प्रिया एकही काम धड करू शकत नाही हे माहीत आहे आपल्याला, पण एक गोष्ट तर बरी झाली, कारण पुन्हा ती आपल्या रूम मध्ये मी मदत करते असं बोलायला येणार नाही. मग आता सायली म्हणते कांदा चिरून झालाय ना, तुम्ही वर बसाचा, नाश्ता घेऊन येते मी मग. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही अजिबात नाही, मी तर तुम्हाला मदत करणारच, आपण एकत्रच नाश्ता करूयात, म्हणजे काम ना कसं पटापट होईल. तेव्हा सायली हसतच विचारते पटापट कामं होतील की वर करून ठेवली तशी दुप्पट होतील. मग आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो नाही नाही अजिबात नाही, आय प्रॉमिस असं म्हणून तो शपथ घेतो. तेव्हा सायली मात्र त्याच्याकडे पाहून आता हसतच असते. त्यानंतर सायली आता म्हणत असते की प्रियाला ना कामं करायची कधी सवयच नव्हती, ती कुणाशी धड वागायची बोलायची पण नाही, सतत अशी उद्धटपणाने बोलायची. तेव्हा अर्जुन विचारतो मग विलासशी? तेव्हा सायली म्हणते की त्याच्याशी अगदी व्यवस्थित बोलायची, चालायची नीट. मग आता अर्जुन म्हणतो हे पहा, तुम्हाला तन्वीबद्दल जे जे काही आठवत असेल ना ते मला सगळं सांगा, कारण आपल्या केससाठी ना खूप हेल्पफुल होईल. मग आता सायली म्हणते तिच्याबद्दल सांगाव्यात अशा काही फारशा आठवणीच नाही आहेत चांगल्या, तिच्या हेकटपणाच्या आणि स्वार्थीपणाच्या फक्त आठवणी आहेत. तिचं सर्व लक्ष फक्त आणि फक्त नटापटा करण्यात जातं. तिचं एकच फक्त ध्येय होतं की कुठला तरी श्रीमंत मुलगा गाठायचा, त्याचबरोबर त्याच्याशी लग्न करायचं आणि ऐशोआरामात लोळत पडायचं, हे एवढंच ध्येय तिचं. आणि म्हणून तर अगोदर तुमच्या गळ्यात पडली आणि मग नंतर अश्विन भाऊजींच्या. मग अर्जुन म्हणतो की आधीपासून म्हणजे तन्वीसाठी फक्त आणि फक्त पैसा इम्पॉर्टंट होता. तेव्हा सायली म्हणते हो हो अगदी तसंच. त्यानंतर सायली आता म्हणू लागते की महिपत जेव्हा पहिल्यांदा आश्रमामध्ये आला होता ना, तेव्हा पैशांनी भरलेली बॅगच घेऊन आला होता. त्याला वाटलं होतं की मधुभाऊ त्याला आश्रम विकून लगेच मोकळे सुद्धा होतील, कारण मधुभाऊंनी जसा नकार दिला ना तशी प्रिया लगेच महिपतकडे गेली, पैशांची बॅग स्वतःकडे घेतली आणि वर आम्हालाच सांगायला लागली की आश्रम विकल्याने आमचा कसा फायदा होईल. तेव्हा अर्जुन म्हणतो ओके, म्हणजे ही गोष्ट नेमकी महिपत आणि साक्षीच्या लक्षात आली असेल की ही त्यांच्या कामाची मुलगी आहे, आणि मग त्या दोघांनी त्यांचं पुढचं पाऊल उचललं. तेव्हा आता फोडा आणि राज्य करा अशी त्यांची युती होती असं आता लगेचच अर्जुन म्हणतो. म्हणजे आश्रमातली एक मुलगी त्यांनी त्यांच्या बाजूने करून घेतली आणि मग तिचा तुमच्या विरोधात बरोबर असा फायदा करून घेतला. मग आता सायलीच्या हळूहळू सर्व गोष्टी लक्षात येतात की तिला पैशांचा किती मोह आहे ना, हे सर्वांच्या लक्षात येतच होतं. मग महिपत शिकरेसारखा कारस्थानी माणूस ती त्याचा कसा फायदा घेणार नाही. तेव्हा अर्जुन आता म्हणतो तुम्हाला तन्वीबद्दल एवढं माहीत आहे, मग मधुभाऊंना किती माहीत असेल. तेव्हा सायली हसूनच म्हणते अहो खूप, कारण मधुभाऊंपेक्षा ना जास्त जवळ तिला कोणीच ओळखत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक, चला आपण आता मधुभाऊंकडे जाऊ आणि त्यांनाच विचारूयात डायरेक्ट. सायली म्हणते पोहे होतच आले, 2 मिनिट थांब, नाही पोहे घेऊन जाऊ. तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो. आता सायली पोहे बनवत असताना पोह्यांचा वास येत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे वा, खूप छान वास येतोय पोह्यांचा. तर आता दुसरीकडे दामिनी देशमुख ही तिच्या ऑफिसमध्ये असते. तेव्हा एक क्लायंट समोर बसलेली असतात. मग आता लगेचच ते म्हणतात की अहो, या केससाठी मी किती सुद्धा रक्कम तुम्हाला द्यायला तयार आहे, परंतु तुमची फीस एवढी आहे ना, थोडीशी कमी नाही होणार का? मग आता लगेचच ॲडव्होकेट दामिनी म्हणते की अहो, तुमची केस जर एवढी सोपी असती, देशातील टॉप 5 जे वकील आहेत त्या एका वकिलासमोर तुम्ही बसला नसतात, आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे की तुम्हाला या केसमधनं फक्त आणि फक्त ॲडव्होकेट दामिनी देशमुखच सोडवू शकते, त्यामुळे पैसे तर खर्चावे लागतीलच. तेव्हा क्लायंट म्हणतात की थोडीशी सवलत. आता ती नाहीच म्हणते आणि आत्ताच काय तो निर्णय घ्या, पैसा महत्वाचा की भविष्य? अहो 25 कोटींचा फ्रॉड केलाय तुम्ही, तुमच्या विरोधात सर्व पुरावे ऑलरेडी कोर्टामध्ये आहेत. आता तुमचं पुढचं हेअरिंग हे तुमचं शेवटचंही हेअरिंग असू शकतं आणि 10 वर्षाची जेल सुद्धा, पण हा निर्णय फक्त आणि फक्त मी फिरवू शकते आणि तुम्हाला माहीतही नसतील असे सर्व पुरावे मी कोर्टामध्ये सादर करू शकते, आणि तुम्ही हा फ्रॉड केलेलाच नाही हे सुद्धा मी सिद्ध करू शकते, आणि अट फक्त एकच, असं म्हणून ती 15 आकडा आता एका पेपरवर लिहून देते. तेव्हा तो आता घाबरतो आणि म्हणतो की काय 15? मग आता माझ्या वेळेचं आणि बुद्धीचं हे मोल आहे असं दामिनी म्हणते. आता माझ्या बँकेमध्ये हे पैसे एकदा दिसले ना तर तुम्ही निर्दोष सुटलाच म्हणा. तुम्ही खरंच गुन्हा केलाय की नाही, तुम्ही फ्रॉड केलाय की मर्डर, मला याच्याशी काहीही घेणं देणं नाही.
आणि जमत नसेल तर आत्ताच निघा, कारण माझ्या एक एक सेकंदाचं मोल तुम्हाला परवडणारं नाहीये. तेव्हा तो क्लायंट आता घाबरतो आणि म्हणतो की नाही नाही, मी देईल ही रक्कम, कारण मला जेलमध्ये नाही जायचंय आणि मला माहीत आहे की तुम्हीच मला सोडवू शकताय. मग आता लगेचच दामिनी म्हणते की आकाशामध्ये वीज जर तळपताना बघायची असेल तर ती फुकटात बघता येते आणि कोर्टात वीज तळपताना बघायची असेल तर हाच निर्णय घ्यावा लागतो. तर इकडे अर्जुन आणि सायली दोघेही मधुभाऊंकडे आलेले असतात. तेव्हा मधुभाऊ नाश्ता करत असतात. तर आता लगेचच मधुभाऊ म्हणतात, प्रियाबद्दल आणखी काय सांगायचंय तुम्हाला जावई बापू? अहो तुम्ही तर आत्तापर्यंत चांगलंच ओळखत असाल तिला. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हो पण तुमच्या एवढं नाही ना मधुभाऊ, कारण तुम्ही प्रियाला लहानपणापासून बघत आलात, त्यामुळे तुम्हाला चांगलंच माहीत असेल. तुम्हाला प्रियाच्या वागण्यामध्ये काही प्रॉब्लेम दिसला होता का? आता मधुभाऊ म्हणतात, कधी प्रॉब्लेम नव्हता ना, ते अगोदर विचारा ना. आणि तसं पाहायला गेलं ना तर प्रिया ही लहानपणापासूनच अगदी टोकाची स्वार्थी होती, कारण आश्रमामध्ये कधीतरी एखादं असं खेळणं विकत घेतलं जायचं आणि मग नंतर ते सगळ्यांना मिळायचं, पण तिच्या हातात जेव्हा ते खेळणं मिळायचं ना तेव्हा ती अजिबातच सोडायची नाही हो. मग त्यानंतर सायली म्हणते, एकदा तुम्ही जानकीसाठी फ्रॉक आणला होतात मधुभाऊ, तोही प्रियाच घालून बसली. मग मधुभाऊ पुढे म्हणतात, माणसं कशी तोडायची ना हे तिला बरोबर जमतं, कारण एकदा वृद्ध दाम्पत्य आमच्या इथे आश्रमात आश्रयासाठी आलं आणि नेमका त्याच वेळी मी पनवेलमध्ये नव्हतो. तर प्रियाने काय केलं तर त्यांना परस्पर पाठवून दिलं. या संदर्भात जेव्हा मी तिला विचारलं ना तेव्हा ती मला म्हणाली, आधीच आश्रमात खाणारी तोंड किती आणि आमच्या मुखातला घास असा परक्यांना का द्यायचा. आता एकदा दोनदा तिला आश्रमाचं वाण सामान आणायला पाठवलं तर तिने कमी प्रतीचं धान्य घेतलं आणि वरचे सर्व पैसे स्वतःकडेच ठेवले. एकदा दळण आणायला पाठवलं तर गहू विकून परत आली ती आणि कांगावा असा केला की रस्त्यामध्ये गहूच सांडले. एकदा माझ्या लक्षात आलं, त्यामुळे तेव्हापासून मी कधीही तिच्यावर कोणतीही जबाबदारी टाकली नाही, कारण तिला कामही नको असायचं आणि माणसं सुद्धा. तेव्हा अर्जुन आता सगळं ऐकतो आणि विचारतो की आश्रमामध्ये म्हणजे ती कोणाशीही नीट वागायची नाही का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगदी मुलांशी सुद्धा नाही. अहो त्या काका काकूंना तर वाटेल ते बोलायची ती, आणि एकदा तर काकांना म्हणायला लागले, तुमचा डायलिसिसचा खर्च वाढत चाललाय, तुम्ही हॉस्पिटलमध्ये एखादी नोकरी बघा आणि तिथेच जा, पुन्हा या आश्रमामध्ये येऊ नका म्हणून. आणि हे ऐकून त्या काकू अगदी ढसाढसा रडायला लागल्या हो. तेव्हा सायली म्हणते, तिचं एकच ध्येय असायचं नुसतं की कधी आश्रमातली माणसं एक एक करून कमी होतील. फक्त एकाच माणसाला ती अगदी आनंदाने घेऊन आली होती, त्याच्याशी गोड गोड बोलायची. तेव्हा कोण होता तो माणूस असं लगेचच अर्जुन विचारतो. तेव्हा आता सायली म्हणते, विलास. तेव्हा हे ऐकून अर्जुनला मोठा धक्काच बसतो. अर्जुन आश्चर्याने विचारतो, काय प्रिया आली होती का खरंच विलासला घेऊन? मग आता सायली म्हणते, हो, मला तेव्हाच समजलं होतं की ती तिच्या स्वभावाविरोधात वागतीये, परंतु नंतर मी एवढा विचार नाही केला. मग आता मधुभाऊ म्हणतात की मला आठवतंय तसं प्रियाने पहिल्यांदाच कुणाला तरी असं आश्रमात आणलं होतं आणि मी ही गोष्ट सायलीला सुद्धा बोलून दाखवलं होतं, पण सायलीने नेहमी स्वभावानुसार त्या माणसाचं अगदी मनापासून स्वागत केलं. तेव्हा अर्जुन आता विचारतो की एवढी इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही मला अगोदर का नाही सांगितली? तेव्हा अर्जुनच्या आता काही गोष्टी सर्व लक्षात येऊ लागतात. दुसरीकडे आता ॲडव्होकेट दामिनी ही आता तिच्या ऑफिसमध्येच बसलेली असते. तेवढ्यातच महिपत आरडाओरडा करत तेथे येतो. तर नागराजच्या हातात आता फाईल असते. तेव्हा आता मी किती दिवसापासून तुम्हाला भेटण्याचं ठरवतोय, ते देवासमोर काय लावता तो नागराज शेठ? तेव्हा निरांजन लावतात असं आता लगेचच नागराज म्हणतो. हो, ते डोळ्याचं निरांजन झालं ना पार तुमची वाट बघून बघून, असं आता महिपत म्हणतात. त्यावेळी आता महिपतचं हे वागणं आणि बोलणं पाहून ॲडव्होकेट दामिनीला पटकन काही सुचत नाही. मग ती आता रागातच उभी राहते आणि शट ऑफ, कोण आहात तुम्ही असं विचारते. आणि माझ्या पिऊंनी तुम्हाला असं आतमध्ये कसं पाठवलं? तेव्हा ती प्रसादला आवाज देते. मग महिपत आता लगेचच म्हणतो, प्रसाद? पण मी प्रसादला विचारलंच नाही ना, मी डायरेक्ट आतमध्ये आलो. मी कुणाकडेही जाताना कुणाचीच कधी परवानगी घेत नाही, मी ना आपला असा डायरेक्ट आतमध्ये जातो. तेव्हा आता नागराज हा एक मिनिट मी सांगतो आमची ओळख असं म्हणून लगेचच हे महिपत शिखरे आणि मी. तेव्हा दामिनी आता जोरातच ओरडते, मला काही घेणं देणं नाही, तुम्ही निघा अगोदर इथून. महिपतला गेट अप असं म्हणून ती उठायला सांगते आणि म्हणते की मी माझ्या परवानगीशिवाय अजिबात देवाला सुद्धा इन्व्हाइट इथे करत नाही किंवा आतमध्ये घेत नाही. तेव्हा लगेचच आता देव आणि यम कधीही कुणाची परवानगी घेत नाही असं महिपत उत्तर देतो. यांनी माझं नाव सांगितलं ना महिपत शिखरे, तसाच मी शिखरे अगदी टॉप.
कारण तुम्ही वकील क्षेत्रामध्ये टॉप, तर मी बिल्डर लाईनमध्ये अगदी टॉप, आणि 2 टॉपची लोकं भेटली की पुढची सर्व कामं कशी टॉपच होतात. इकडे सायली आता अर्जुनला विचारते, ही महत्वाची माहिती आहे का? अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स महत्वाची माहिती आहे ही. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की तुम्हाला कसं कळत नाही मिसेस सायली, अहो तन्वीने विलासला आश्रमात आणणं हा एक मोठा प्लॅनचा भाग असू शकतो. आता यामुळे ना खूप सारे कनेक्शन जुळत आहेत. अहो तुम्ही मला ना ॲक्च्युली हे अगोदर सांगायलाच हवं होतं, अर्जुन म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, अहो पण आपण खुनांच्या आधीच्या दिवसांबद्दल ना कधीच बोललो नव्हतो ना, आणि कदाचितच यामुळे ही गोष्ट माझ्याकडनं राहून गेली असेल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, काय आहे ना जावई बापू, अहो आश्रमात आलेला प्रत्येक माणूस हा आपला काळा भूतकाळ मागे सोडून आलेला असतो. अहो लहानांना सोडा, परंतु मोठ्यांना सुद्धा या अर्ध्या मुर्द्या आठवणींचा खूप सारा त्रास होतो. आणि म्हणूनच मी कोण, केव्हा, कधी आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आश्रमात आला आहे ना हे उकरून काढत नाही. तो विषय मी त्यांच्या आणि आपल्या मनामध्ये बंद करून ठेवतो. मग आता लगेचच सायली म्हणते, लहानपणापासून सुद्धा मला हीच सवय आहे की आश्रमामध्ये कोण, कधी आणि कसं आलं याची चर्चा कधीही म्हणजे कधीही करायची नाही, कारण ना ते कोणासाठीही कधी असं सुखद नसतं. म्हणूनच कदाचित माझ्याकडनं ही गोष्ट आता राहून गेली. अर्जुन आता ताडकन उठतो आणि म्हणतो की तुम्ही किती कॅज्युअली बोलताय हो मिसेस सायली, तुम्हाला आश्रमातील बाकीची माणसं आणि विलास हे सेम वाटतात. मी अगोदर खूप वेळा तुम्हाला विचारलं की जे काही प्रियाबद्दल आठवत असेल ते सांगा, पण तरीही तेव्हा तुम्हाला आठवलं नव्हतं का मग हे? अर्जुन जरा रागातच आता विचारतो. तेव्हा मधुभाऊ आता जागेवरूनच उठतात, कारण अर्जुन खूप संतापलेला असतो. तर दुसरीकडे आता दामिनी म्हणते की आता झालं ना तुमचं बोलून, आता तोंड एकदम गप्प ठेवायचं आणि कान उघडे ठेवायचे, समजलं? तुमच्या वागण्या बोलण्यावरनं तुम्ही सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहात ना असं तर वाटत नाही, आणि म्हणूनच तुम्हाला कळेल त्या भाषेमध्ये मी सांगते की लायकीत राहायचं, समजलं? असं म्हणून ती आता महिपतलाच सुनावते. त्यानंतर ती म्हणते की तुमचं जे काही नाव असेल ते म्हणतो शिखरे, आणि मग पुन्हा दामिनी म्हणते की ॲडव्होकेट दामिनी आणि शिखरे यांचं कधीही कम्पॅरिझन करायचं नाही, समजलं? आणि नंबर 2, माझी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय माझ्या ऑफिसच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. 3 नंबरचा ती आता नियम सांगू लागते, आत्ता जसे माझ्याबरोबर उद्दमपणे वागलात ना तसं कुणाबरोबरही वागायचं नाही. कसे आलात ते आठवतंय की तेवढी ही बुद्धी नाहीये तुमच्याकडे. आता तो तिथे दरवाजा आहे, त्या दरवाज्यातनं घरी जायचं आणि पुन्हा यायचं असेल तर सभ्य माणसासारखं ना अपॉइंटमेंट घेऊन यायचं. आऊट असं म्हणून ती महिपतला आता बाहेरच काढते. तेव्हा तो तरीही जात नाही. ते पाहून गेट आऊट असं मोठ्यानेच दामिनी त्याच्यावर ओरडते. तेव्हा नागराजच आता माघार घेत लगेच महिपतला म्हणतो, चल रे बाबा बाहेर, चल एकदाचा. सॉरी हा मॅडम, सॉरी असं म्हणून लगेचच आता नागराज महिपत त्या केबिन बाहेर पडतात. इकडे आता मधुभाऊ हे विचारतात की काय झालं, आमचं काही चुकलंय का हो जावई बापू? अर्जुन एकदम गप्प राहतो आणि म्हणतो, सॉरी हा मधुभाऊ, आवाज जरा चढलाच पण तो चढायला नको होता. तेव्हा मधुभाऊ आता विचारतात, पण एवढे का चिडलात तुम्ही? त्यावेळी आता अर्जुन म्हणतो, अहो विलास हा महिपतने तुमच्या आश्रमामध्ये प्लॅन केलेला माणूस होता, आणि मला आत्ता कळतंय महिपतने हे काम सगळं काही प्रियाकडनं करून घेत. आता लगेचच मधुभाऊ आणि सायलीला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता अर्जुन पुढे सांगू लागतो की मिसेस सायली, तुम्हाला तर अगोदरपासून माहीत असेल ना प्रिया आणि साक्षीचं कनेक्शन काय आहे, त्याचा क्लू शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय, तरी सुद्धा इतकी इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली, असं पुन्हा पुन्हा तो म्हणू लागतो. तेव्हा सायली आता म्हणते की सॉरी ना, माझी चूक झाली, माझ्या लक्षात यायला हवं होतं. आता जसं वकील म्हणून माझ्यावर चिडलात तसं नवरा म्हणून मला माफ करा ना प्लीज, म्हणून ती आता कानच पकडते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, नाही अशी माफी नाही मागायची. तेव्हा आता ती कान पकडून तशीच ठेवते आणि लगेचच मधुभाऊंना म्हणते, मी ना यांची नवीन केस पार्टनर आहे मधुभाऊ, आणि मी माझं काम नीट केलं नाही ना म्हणून हे चिडलेत माझ्यावर, पण यांना सांगा ना मधुभाऊ की मला माफ करा, मला कामावरनं असं काढू नका म्हणून. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो की मधुभाऊ, तुमची मुलगी ना खरंच खूप लबाड आहे, लबाड, कारण समोरच्याचा राग कसा काढायचा ना हे तिला बरोबर कळतं. सांगा तिला की मी तिला नोकरीवरून नाही काढणार, कारण मी ना तिच्याशिवाय कामच नाही करू शकत, असं अर्जुन म्हणतो. मग सायली हसते आणि म्हणते, मधुभाऊ त्यांना सांगा ना, हवं तर मला शिक्षा द्या, पण अगदी छोटीशी शिक्षा हा. मग आता ते गमतीनेच भांडणं करत असतात. ते पाहून मधुभाऊ म्हणतात, पुरे आता पुरे, तुमच्या या लटक्या भांडणामध्ये ना मला अडकवू नका, जे काही बोलायचं असेल ना ते परस्पर बोला.
तेव्हा अर्जुन आता लगेचच सायलीला म्हणतो, मिसेस सायली, हे पहा, ही गोष्ट अजिबातच लाईटली घेण्यासारखी नाहीये. मी तुम्हा दोघांनाही अगोदरच सांगतोय, प्रिया, विलास आणि खुनाची ती रात्र, त्या अगोदरचे काही दिवस, त्याबद्दल तुम्हाला काही आठवत असेल ना ते सगळं सांगा. तुम्हाला असं वाटत असेल ना ते इम्पॉर्टंट नाहीये, तरीही मला सांगायचं म्हणजे सांगायचंच. तेव्हा सायली आणि मधुभाऊ हो असं म्हणतात. अर्जुन म्हणतो की आपल्यासाठी एक एक मिनिट खूप महत्वाचं आहे. साक्षी जेलमधून बाहेर येण्या अगोदर खूप पुरावे शोधायचेत आपल्याला, आणि म्हणूनच प्रत्येक गोष्ट ना माझ्याबरोबर अशी शेअर करत राहा. तेव्हा मधुभाऊ होय जावई बापू असं म्हणतात. अर्जुन पुढे म्हणतो, कारण कुठून कधी कोणता क्लू मिळेल ना सांगता येत नाही. तिकडे महिपत आणि नागराज हे दोघेही आता लगेचच तिकडे बाहेर येऊन बसतात. महिपत तोंड पाडून बसलेला असतो. तेव्हा नागराज त्याला म्हणतो की तू दाखवायला गेलास की महिपत शिकरे आहे कोण, पण तिने काय सांगितलं, तिने काय दाखवलं की ॲडव्होकेट दामिनी देशमुख ना कोण आहेत ते दाखवलं. एवढं अगतिक मी कधीही तुला महिपत बघितलं नव्हतं हा, असं नागराज आता डिवचतो. त्यावेळी महिपत गप्प राहतो आणि म्हणतो की कसं बघणार नागराज शेठ, कारण आजपर्यंत आपल्याला असं बोलायला कोणाची हिंमतच नव्हती, आणि कोणाच्या मनात तसला विचार जरी आला असता ना तरी तिथल्या तिथे ठोकला असता मी. तेव्हा आता लगेच नागराज विचारतो, काय मग आता काय बंदुकीला गंज चढला काय तुझ्या, की त्या बाई आहेत म्हणून तुझी बंदूक राहिली तिथे खिशात. त्यानंतर महिपत म्हणतो की नागराज शेठ, माझ्या बंदुकीवर अजिबात संशय घेऊ नका. अहो, मी एकाच गोष्टीचा विचार केला की एकच बाई आहे जी माझ्या लेकराला जेलमधून सोडवू शकते, म्हणून माझं आणि बंदुकीचं आमच्या दोघांचीही तोंड ना मी गप्प केली. नागराज म्हणतो, म्हणजे महिपत शिकरेचे हात दगडाखाली आहेत म्हणून त्याने कंट्रोल केलं का? तेव्हा महिपत हो असं म्हणतो. अशी डोक्यात गेली होती ना ती देशमुख बाई, असं वाटलं होतं की तिथल्या तिथे अशी उभीच चिरून टाकावी तिला, पण काय करणार, बापाचं काळी जाडवं आलं ना म्हणून आपला गप्प बसलो. आता तिने कितीही नखरे केले तरीही सहन करावेच लागणार ना आपल्याला. तर आता दुसरीकडे दामिनी देशमुख ही काम करत असते. तेव्हा लगेचच आता तो पिऊन म्हणजे प्रसाद तेथे येतो आणि मॅडम, अहो ते दोघे जण नाही का मगाशी अशा अचानक आतमध्ये आले, मला पण नाही त्यांनी ऐकलं, तुम्ही त्यांना हाकलून दिलं, ते दोघे जण अजून बाहेरच बसलेत. दामिनी आता घड्याळात पाहते आणि विचारते, काय अजूनही बाहेर बसलेत ते? तेव्हा हो ना मॅडम असं प्रसाद म्हणतो. त्यावेळी आता त्यांना पाठवा आतमध्ये असं आता दामिनी म्हणते. इकडे नागराज म्हणतो, ए बाबा मला बसायचं नाही, मी चाललो हा आता माझा. तेव्हा आता महिपत म्हणतो, बसा, तुमच्यामुळे तुमचा एखादा बिझनेस काय ओस नाही पडला की बायकोची आठवण येतेय. मग आता लगेचच नागराज म्हणतो, बसलो असतो, थांबलो असतो, पण काहीतरी फायदा तर व्हायला पाहिजे ना याचा. अरे महिपत, मला नाही वाटत ही बाई आपल्याला बधेल. तेव्हा महिपत म्हणतो, बधणार, नको टेन्शन घेऊ, त्यासाठी 2 तास 4 तास कितीही वेळ लागू दे, मग आपण अजिबात इथनं हलायचं नाही. नागराज आता लगेचच विचारतो, काय सोनं लागले या बाईला ना, काय माहीत, सगळे नुसते हिच्याकडेच येत आहेत, काय जगातले सगळे वकील मेलेत की काय, असं नागराज विचारतो. तेवढ्यातच प्रसाद तेथे येतो आणि म्हणतो की ओ साहेब चला, मॅडमने बोलवले. तेव्हा महिपतला खूपच आनंद होतो. तेव्हा बाई बदली, मी म्हटलं होतं ना नागराज शेठ तुम्हाला, हो आपण 2 तास 4 तास वाट पाहिली ना म्हणून या बाईला आपला पुळका आला जरा. अहो आतमध्ये जाऊन अशी बॅटिंग करतो ना की बघा आता काय ड्रामा करतो ते. तेव्हा नागराज म्हणते, ए बाबा काही बोलू नको म्हणजे झालं. तर महिपत आता नुसता तुरुतुरूच आतमध्ये पळत जातो आणि थेट दामिनीच्या पायाजवळ जाऊन लोटांगणच घालतो आणि म्हणतो, माफ करा मॅडम, माफ करा मला, मी माझा सगळा रुबाब आहे ना तो ऑफिसच्या दाराबाहेरच ठेवून यायला हवं होतं. मी तुम्हाला जे काही वाकडं तिकडं बोललो असेल ना तर मला माफ करा, प्लीज माफ करा. तेव्हा दामिनी आता रागातच म्हणते, मूर्ख आहात का तुम्ही, उठा बरं. मग आता जोपर्यंत तुम्ही माझ्या मुलीची केस घेत नाही असं म्हणत नाही तुम्ही, तोपर्यंत मी उठणारच नाही. तेव्हा नागराज म्हणतो की महिपत असं वागून, अरे तू त्यांना अजून त्रास देतोय, उठ बरं, पाय सोड पटकन. तेव्हा नाही हो नागराज शेठ, जोपर्यंत माझ्या कानावर हे शब्द पडत नाहीत ना की देशमुखबाईंनी माझ्या मुलीची केस घेतलीये, तोपर्यंत मी इथेच थांबणार, मी इथेच झोपणार, इथेच उठणार, चहा नाश्ता आंघोळ सगळं काही इथेच करणार. मग आता लगेचच ॲडव्होकेट दामिनी म्हणते, तुमच्या मुलीची केस किमान मी ऐकावी असं तुम्हाला वाटत असेल तर इथनं उठायचं, इथे शांतपणे बसायचं, आणि जर असं केलं नाहीत ना तर मी हाकलवून देईल मग. तेव्हा महिपत आता ताडकन उठतो आणि लगेचच नागराजला म्हणतो की या या पटकन बसा बसा इथे. त्यानंतर साळसूतपणाचा आव्हानात लगेचच महिपत म्हणतो, देशमुख बाई अहो काहीतरी करा आमच्यासाठी, मी खूप शांत माणूस आहे, गरीब माणूस आहे. ॲडव्होकेट दामिनी आता विचारते, तुम्ही गरीब आहात का, मग इथे कशाला आलात सांगा बरं, कारण माझी पर सेशनची फी तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा पैशांचा काही प्रश्न नाही असं लगेचच नागराज म्हणतो, कारण पैशांनी ते गडगंज श्रीमंत आहेत, बिल्डर आहेत ना मोठे ते.
मग आता महिपत म्हणतो, हो ना, आपल्याला पैशांचा तसं काही प्रॉब्लेम नाही, आपण एकदम गडगंज श्रीमंत आहोत, फीचं काही टेन्शन घेऊ नका, नाकास समोर चालणारा माणूस आहे मी, पण कसं आहे ना, नाक थोडं वाकडं आहे ना, त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. तेव्हा आता माझी फी देऊ शकणार आहात ना तुम्ही, मग तुमचं नाक कुठं चाललंय, कुठे वाकडं झालंय, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तर आता लगेचच दामिनी महिपतला म्हणून गप्प करते. त्यावरती महिपत म्हणतो, भरली फी, आता पुढे काय, तेव्हा केस सांगा, असं लगेचच दामिनी म्हणते. तेव्हा लगेचच नागराज ती केस सांगू लागतो आणि फाईल दामिनीकडे देत असतो. मग आता लगेचच रागात दामिनी विचारते, तुम्हाला विचारलंय का मी काही, नाही ना, मग गप्प बसा. तेव्हा आता महिपत लगेचच इशारा करून नागराजला विचारतो, काय, कशाला उभं राहिलास आणि सांगितलं, गुपचूप बस खाली. मग आता तुम्ही सांगा असं दामिनी विचारते. तेव्हा महिपतचं लक्ष नागराजकडेच असतं. मग दामिनी म्हणते, हो ऐकलत का, सांगा ना तुमच्या मुलीची केस काय आहे. मग आता महिपत लगेचच सांगू लागतो, माझी एक मुलगी आहे साक्षी, तिची आई गेल्यापासनं लहानपणापासनं मीच तिचा सांभाळ करत आलोय आणि तिला अगदी लाडाकोडात मी वाढवले. माझ्या पोरीसाठी माझं काळीज अगदी धडधड होतं. तेव्हा आता लगेचच दामिनी विचारते, तिने खून केलाय की खरंच तिच्यावर खोटा आळ आहे. तेव्हा महिपत आता लगेचच नागराजला विचारतो, काय. तेव्हा नागराज आता त्याला इशारा करतो. तेव्हा महिपत म्हणतो, हो केलाय खून तिने, पण कसं आहे ना, ते चुकून झालं काहीतरी आपलं. मग आता दामिनी रागातच म्हणते, डिटेल्स नको मला. तेव्हा आरोपी मधुकर पाटील असं आता दामिनी नाव वाचते. तेव्हा महिपत दातोट खातो आणि म्हणतो, ह्या थेरडेने ना कबुली दिली ना, म्हणूनच माझी मुलगी आज जेलामध्ये आहे, यालाच फाशी होत नाही वेड्याला. मग आता लगेचच दामिनी म्हणते, कशी होईल फाशी त्याला, कारण त्याचं वकीलपत्र ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारने घेतलंय ना. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणजे रविराज किल्लेदारांचे शिष्य. आता अनेक वर्षांनी मला टक्कर देईल असा वकील माझ्यासमोर उभा राहणार आहे आणि हे खूप फनी आहे, असं आता लगेचच दामिनी म्हणते. तेव्हा महिपत विचारतो, म्हणजे तुम्ही माझी केस घेतली. मग आता लगेचच ती म्हणते, हो घेतली. तेव्हा आता महिपत खूपच खुश होतो. त्यावेळी आता तुमच्यासाठी केस घेतलीच नाही, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांसाठी घेतली, असं आता ॲडव्होकेट दामिनी म्हणते. कारण कधी नव्हे ते माझ्या तोलामोलाचा माणूस माझ्यासमोर असणार आहे आणि ही मी संधी कशी जाऊ देऊ आता. तेव्हा महिपतच्या आनंदाला उधाणच राहत नाही. तेव्हा तो आता लगेच नागराजकडे पाहतो आणि म्हणतो, बाई संधी तर अजिबात सोडत नाही, असं म्हणून तो खूपच खुश होतो. तर आता इकडे पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही बाहेर बसलेल्या असतात. तेव्हा आता प्रिया ही लगेचच तेथे येते आणि त्या दोघींना पोहे देते. आई अजून पोहे देऊ का, असं हसतच विचारते. कल्पना म्हणते, अगं ऑलरेडी एवढे दिलेत, आता नको मला काही. मग कल्पना पाणी देतेस का गं, असं पूर्णाजी विचारतात. प्रिया नाटकी करत लगेचच म्हणते, पूर्णाजी लाडकी नाचून इथे असताना कशाला कामं करतेस. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, एवढं जर तू सेवा करत राहिली माझी तर माझे हात ना असे गंजून जातील. त्यानंतर कल्पना आता विचारते की पोह्यांमध्ये थोडं मीठ कमी आहे का, तर प्रिया धावतच किचनमध्ये जाते आणि मीठ घेऊन येते. मग त्यावेळी आता आज स्वयंपाकामध्ये काय बनवायचं असं कल्पना विचारते. पूर्णाजी म्हणतात, साजूक तुपातला शिरा बनवा ना, मला खूप खावासा वाटलाय. तेव्हा आता लगेचच पूर्णाही, हो तुम्हाला शुगर आहे, नाही खायचा शिरा, असं कल्पना म्हणते. तेव्हा पूर्णाजीने फरमाईश केली आणि मी ती पूर्ण करणार नाही, असं कधी होईल का, असं प्रिया गोडगोड बोलते आणि मी माझ्या पूर्णाजीसाठी ना अगदी शुगर फ्री शिरा बनवते असं म्हणते. तेव्हा बनवा तुम्हाला काय बनवायचं ते, असं कल्पना सांगते. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली हे दोघेही तेथे येतात. तेव्हा प्रिया त्यांच्याकडे पाहतच राहते. मग आता यांचं आउट हाऊसमध्ये सतत काय काम असतं काय माहीत, तिकडेच ते केसचा स्टडी करतायत की काय काय माहीत, असा प्रियाला संशय येतो आणि म्हणून ती त्याच नजरेने दोघांकडे पाहते. अर्जुन सायलीला समजतं हिच्या डोक्यात काहीतरी शिजतंय, म्हणूनच ते दोघे एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यातच चैतन्याचा अर्जुनला फोन येतो. मग चैतन्य म्हणतो, वात्सल्य आश्रम केसबाबत एक नवीन अपडेट आहे अर्जुन. तो विचारतो, काय. मग आता चैतन्य सांगू लागतो की ॲडव्होकेट पवार हे साक्षीची केस लढणार नाहीत, आपल्यासमोर एक दुसराच वकील ते आता उभं करणार आहे, कारण महिपतने आपली सर्व वट वापरून ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना आता केस लढायला सांगितलंय आणि आपल्यासाठी हे चांगलं नाही आहे. तेव्हा अर्जुन आता जरा मोठ्यानेच विचारतो, काय.
मग आता सर्वजण अर्जुनकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता चैतन्य म्हणतो, तुला तर माहीत आहे ना की ती बाई फक्त आणि फक्त पैशांसाठी काम करते. आता ही बाई केस आणि पुराव्यांसाठी वाटेल त्या थराला जाऊ शकते असं चैतन्य म्हणतो. अर्जुन म्हणतो, हो आहे कल्पना. अर्जुन आता फोन ठेवतो. सायली काळजीनेच विचारते, काय झालं. अर्जुन केसबद्दल बोलणार असतो, पण समोर प्रिया असल्यामुळे तो लगेचच तिला म्हणतो, चला रूममध्ये जाऊन बोलूयात. त्यानंतर कल्पना आता पूर्ण आजींना विचारते, तुमचं झालंय का. तेव्हा त्या हो असं म्हणतात. मला मी तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये सोडते असं कल्पना म्हणते आणि मग त्या दोघीही तेथून जातात. तेव्हा प्रिया आता अर्जुन आणि सायलीबद्दलच विचार करत असते की केसबद्दल असं अर्जुनला काय समजलं असेल. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये ॲडव्होकेट दामिनी ही गाडीतून खाली उतरते. पत्रकारांचा अगदी घोळकाच तिच्या भोवती असतो. तेव्हा ते विचारतात, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना हरवणार आहात. त्यावरती दामिनी उत्तर देत म्हणते की नाही, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांना नाही तर स्वतःला जिंकवण्यासाठी ही केस लढत आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.